श्री दत्त सत्य व्रतकथा, ज्ञान, भक्ती आणि वैभवाची अलौकिक गाथा. त्रिदेवांचे तेज. अत्री ऋषी आणि माता अनसूया यांच्या पोटी जन्माला आलेले परम तेजस्वी भगवान श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित रूप आहेत. त्यांच्या पूजनाचे आणि व्रताचे महात्म्य अपरंपार आहे. याच परम कल्याणी भगवान दत्तात्रेयांचे एक अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे श्री दत्त सत्यव्रत. हे व्रत सत्यनिष्ठ भक्तांना त्वरित फल, ज्ञान आणि अपार समृद्धी प्रदान करते. चला या अद्भुत व्रताची कथा, तिचे महात्म्य आणि त्याचे फल जाणून घेऊया. अध्याय 1. संकटात सापडलेला राजा. प्राचीन काळात विदर्भ देशावर कीर्तिमान नावाचा एक अत्यंत धार्मिक, सत्यनिष्ठ आणि प्रजादक्ष राजा राज्य करीत होता. राजाचे राज्य धर्मा आणि न्यायावर आधारित होते, त्यामुळे प्रजा सुखी होती. पण म्हणतात ना, काळ कोणालाही सोडत नाही. अचानक काही वाईट ग्रहस्थितीमुळे आणि राजाच्या पूर्वकर्मामुळे त्याच्या राज्यात एकापाठोपाठ संकटे येऊ लागली. भयंकर दुष्काळ पडला. शत्रूंनी राज्यावर आक्रमण करून संपूर्ण संपत्ती लुटली. राजा कीर्तिमानाला त्याचे राज्य आणि वैभव गमावून आपल्या प्रिय राणीसह वनात आश्रय घ्यावा लागला. जंगलात ते अन्न पाण्या वाचून भटकत होते. एकेकाळी सोन्याच्या सिंहासनावर बसलेला राजा आज भुकेनं व्याकुळ झाला होता. दैवी भेट. अशाच एका दुःखी अवस्थेत तो राजा एका विशाल वडाच्या झाडाखाली बसलेला होता. अचानक त्याला समोरून एक तेजस्वी संन्यासी येताना दिसला. त्या संन्याशाच्या चेहऱ्यावर दैवी तेज आणि डोळ्यात असीम शांती होती. ते संन्यासी दुसरे कोणी नसून साक्षात भगवान श्री दत्तात्रेय होते. राजा कीर्तिमानाने तात्काळ उठून त्या संन्यासाच्या चरणी नतमस्तक होऊन आपले दुःख सांगितले. अध्याय 2. भगवान दत्तात्रेयांचा उपदेश. राजाचे दुःख ऐकून भगवान दत्तात्रेय शांतपणे हसले आणि म्हणाले, राजन, तू धर्मनिष्ठ आहेस, पण तुझे हे दुःख तुझ्या पूर्वजन्मीच्या पापांचे आणि काही ग्रहदोषांचे फळ आहे. यातून मुक्त होण्याचा केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे सत्यनिष्ठ भक्ती. भगवंतांनी राजाला श्री दत्त सत्यव्रत करण्याचे महत्त्व सांगितले. भगवंतांनी सांगितले, हे व्रत अत्यंत प्रभावी आहे. भक्ती आणि श्रद्धेनं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला दत्तात्रेयांचे ज्ञान, विष्णूंची समृद्धी आणि शिवाची शक्ती प्राप्त होते. हे व्रत केल्याने सर्व दुःखे, दारिद्र्य आणि रोग नष्ट होतात. केवळ एकादशीला किंवा पौर्णिमेला हे व्रत पूर्ण श्रद्धेने करावे. भगवान दत्तात्रेयांनी राजाला व्रताची संपूर्ण विधी समजावून सांगितली. 1. संकल्प. मनात पूर्ण सत्य ठेवून व्रत करण्याचा संकल्प करणे. 2. पूजन. भगवान दत्तात्रेयांच्या प्रतिमेची किंवा पादुकांची पंचोपचार पूजा करणे. 3. नैवेद्य. सव्वा प्रमाणात रवा, साखर आणि केळी एकत्र करून केलेला शिरा म्हणजे प्रसाद अर्पण करणे. 4. कथा आणि भजन. कथा वाचणे किंवा ऐकणे आणि दत्तात्रेयांचे भजन व नामस्मरण करणे. राजा कीर्तिमानने तात्काळ तो प्रसाद ग्रहण केला आणि पूर्ण श्रद्धेने श्री दत्त सत्यव्रत करण्याचा संकल्प केला. भगवंत त्याला आशीर्वाद देऊन तेथून गुप्त झाले. अध्याय 4. व्रताचे महात्म्य आणि पुनर्प्राप्ती. राजा कीर्तिमानाने आपली सर्व दुःखे विसरून सांगितलेल्या विधीनुसार त्याच दिवशी मिळेल त्या साहित्यात अत्यंत भक्तिभावाने श्री दत्त सत्यव्रत पूर्ण केले. कथा श्रवण केली आणि प्रसादाचे वाटप केले. दत्तकृपा. व्रत पूर्ण होताच राजाला एक आश्चर्यकारक अनुभव आला. त्याला एकाएकी असीम आत्मविश्वास आणि शौर्य प्राप्त झाले. त्याने आपल्या राणीसह आणि काही निष्ठावान सेवकांसह शत्रूंवर परत आक्रमण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दत्तात्रेयांच्या कृपेने राजाचे सैन्य पूर्वीपेक्षा अधिक बलवान झाले. शत्रूंच्या सैन्यात आपापसात भांडणे लागली आणि त्यांचा पराभव झाला. राजा कीर्तिमानाला त्याचे संपूर्ण वैभव,
राज्य आणि लुटलेले धन परत मिळाले. केवळ एवढेच नाही, तर राजाला भगवंतांच्या कृपेने अलौकिक ज्ञान प्राप्त झाले. त्याने पुढील आयुष्य अत्यंत धर्मनिष्ठपणे जगून प्रजेला न्याय आणि आनंद दिला. तो प्रत्येक महिन्याला न चुकता श्री दत्त सत्यव्रत करत राहिला आणि अंती त्याला मोक्षपदाची प्राप्ती झाली. अध्याय 5. व्रताचे अंतिम महात्म्य. सूत मुनी ऋषींना सांगतात, हे ऋषीजन हो, श्री दत्त सत्यव्रताचे सामर्थ्य हे असे आहे. जो कोणी श्रद्धा आणि सत्यनिष्ठेने हे व्रत करतो त्याला भगवान दत्तात्रेय निश्चितपणे मदत करतात. या व्रताचे फल दारिद्र्यनाश. हे व्रत करणाऱ्याला धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. ज्ञान आणि भक्ती. विद्यार्थ्यांसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. शत्रूंवर विजय. भय आणि संकटातून मुक्ती मिळते, तसेच शत्रूंवर विजय प्राप्त होतो. अखंड सौभाग्य. विवाहित स्त्रियांना हे व्रत अखंड सौभाग्य प्रदान करते. मोक्ष. अंतिम ध्येय असलेल्या मोक्षाचा मार्ग यामुळे सुलभ होतो. म्हणूनच सत्यनिष्ठ रहा आणि भगवान दत्तात्रेयांचे स्मरण करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी आणि जीवनात ज्ञान आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी श्री दत्त सत्यव्रताचे पालन नक्की करा. भगवान श्री दत्तात्रेयांची आरती.